अरे हे काय व्हेज मिक्स करणार आहे का काय? थंबनेलमध्ये तर सँडविच होतं प्रोटीनचं. आता इथं कॅप्सिकम आहे, पनीर आहे, गाजर आहे. चला बघूया. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण करणार आहोत प्रोटीन रिच असं झटपट होणारं सँडविच. ते सुद्धा अगदीच आउटस्टँडिंग आणि अगदी डाएटफुल रेसिपी आहे, तर नक्की बघा. गरमागरम सँडविच असे मस्त थंड थंड पावसाच्या सीझनमध्ये. तर भरपूर पाऊस पडलेला आहे मुंबईमध्ये आणि भरपूर गारठासुद्धा आहे पावसामुळे. तर चला पटकन जाऊन करूया असं ही हाय प्रोटीन रिच सँडविच. तर चला, ह्याला क्लब सँडविचही म्हणतो आपण किंवा हाय प्रोटीन सँडविचसुद्धा म्हणतो. जसं मी म्हटलं की अगदी डाएटफुल रेसिपी आहे, टेस्टी चमचमे. ते सगळं आपण घरी बनवलं. अगदी मेयो सँडविचसुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो आणि मेयोनीजसुद्धा आपण घरी बनवलं, जे आपण लास्ट रेसिपी बघितली आपली बुधवारची. तर चला पटकन जाऊन जे व्हेजिटेबल्स घेतलेले ते मी बारीक कापून घेतले, म्हणजे रफली कापून घेतले. आता ह्याला चॉपरमध्ये एक सोबतच कापून घेऊया, कारण की एनी हाव ते आपल्याला मिक्स करायचे. तर कांद्याच्या असे फोडी केल्या, टमाट्याच्या फोडी केल्या, कॅप्सिकमच्या फोडी केल्या, देठ काढलं आणि गाजरसुद्धा. आता सगळं एक सोबतच आपण चॉप करून घेऊया. आणि असं चॉपर नसेल तर तुम्ही सुरीनेसुद्धा कापू शकता. तर चला पटकन जाऊन दाखवते तुम्हाला. आता चॉपरमध्ये सगळं टाकलं, झाकण बंद केलं, असं मस्तपैकी 4-5 दोरा उडले की अगदी आपलं मस्तपैकी आपलं बारीक चॉप करून झालेलं आहे. तर हे घ्या. आता चॉपरमधून सगळं आपल्याला असेंबल करायचं आहे ब्रेडमध्ये. तर आता ह्याला काय काय लागणार आहे अजून तेही बघूया. आता जे तुम्ही पलीकडे बघत आहात पर्पल डब्यामध्ये, तर ते आपलं मेयोनीज जे आपण बनवलं होतं. तुम्हाला ती परवाच्या एपिसोडमध्ये दिसलं, बट केलं हे मी ह्याच्या अगोदर मेयोनीज केलं आणि लगेच हे सुद्धा करायला घेतलं. आता एका मिक्सिंग बोलमध्ये हे जे व्हेज आपण कापून घेतलेले जे काय व्हेजिटेबल्स ते आपण एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊया. म्हणजे कांदा आहे, टमॅटो आहे, कॅप्सिकम आहे, गाजर आहे. आता हवं तर ह्याच्यात तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. तर मी चॉपरमध्ये नाही ॲड केली, मी वरून टाकेल कोथिंबीर. हवी असेल तर घालू शकता, नाही तर स्किप केलं तरी चालेल. अगदी इथं मी 100 ग्राम असं पनीर घेतलेलं आहे. 150 ग्राम होतं तर त्याचं मी कमी केलं आणि अगदी हे 100 ग्राम पनीर मी इथं घेतलेलं आहे. अगदी अर्धा भाग त्या पनीरचा आणि किसून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्हाला चंक्स आवडतात तर तुम्ही बारीक चॉपसुद्धा करू शकता, पण मला हे किसलेलंच आवडतं, छान बाइंडिंगला येतं, त्यामुळे किसून घेतलेलं आहे. आणि आता किसणी वगैरे बाजूला ठेवून देते. आणि चला आता ह्याच्यामध्ये अजून काय काय आपल्याला सीझनिंग टाकायचे ते सुद्धा बघूया. सीझनिंगमध्ये जास्त काय नाही, तर मीठ टाकलं आपण आणि चिली फ्लेक्स आणि हे बघा मिक्स्ड हर्ब. माझ्याकडे मिक्स्ड हर्ब आहे. ऑरिगॅनो तुम्हाला असेल तर ऑरिगॅनो टाका. मी मिक्स्ड हर्ब टाकलं. ऑरिगॅनो, मिक्स्ड हर्ब हे सगळं आपण मेयोनीजमध्ये टाकलेलं आहे फ्लेवर, बट जास्त उठून फ्लेवर आवडत असतील तर नक्की टाका. आता टाकले थोडेसे काळे मिरे पावडर, मिक्स्ड हर्ब आणि चिली फ्लेक्स टाकले. आत्ता इथं मजा आली की कोथिंबीर तर टाकणारच आहे, पण हिरवी मिरची मी टाकायला विसरले. तर चला असं कैचीने पटपट कापून घेऊया. स्वच्छ धुतलेली आहे मिरची, कमी तिखट आहेत पोपटी मिरच्या. तुम्हाला लवंगी मिरच्या आवडत असतील तर त्यासुद्धा घालू शकता. मी 2च घेतलेल्या आहे पोपटी मिरच्या. किंवा इथं ठेचा अवेलेबल असेल ना तुमच्याकडे हिरवी मिरच्या आणि लसूणचा, तर तो घातलासुद्धा चालेल. खूप छान फ्लेवर येईल गार्लिकवर. तर चला एनीहाव आपण गार्लिक तर टाकलेलंच आहे मेयोनीजमध्ये, बट जर तुम्हाला स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर नक्की ठेचा वापरायच्यात. तर आता हे छानपैकी टॉस करून घ्यायचं, किंवा हाताने मिक्स करा किंवा मग चमच्याने मिक्स करून घ्या आहे. आता हे छान मिक्स करून झालं की आता आपल्याला इथे ॲड करायची जे मेयोनीज आपण बनवून घेतलेली ती. आता ह्याची फुल डिटेल रेसिपी मी परवाच दाखवली. मिंट गार्लिक मेयोनीज घरच्या घरी. आता हे किती होतं तर साधारण हे मेयोनीज जे ते 250 ml होतं, म्हणजे अगदीच पाव किलो. कारण की 150 ग्राम त्याला पनीर घेतलेलं आणि दही काहीतरी 50-100 ग्राम दही आपण वापरलं. 100 ग्राम म्हणजे अर्धा डबा वापरला 200 ग्रामचा. तर टोटल आपलं झालं 250 ग्राम मेयोनीज. आता इथं मी घेतलं सगळं मिक्स केल्यावरती ब्राऊन ब्रेड घेतले. आता सहज तुमच्याकडे जो कोणताही ब्रेड भेटत असेल तो तुम्ही घेऊ शकता. मी इथं ब्राऊन ब्रेड घेतले. थोडं हेल्दी बनवायचं तर मैदा ब्रेड स्किप करायचं आणि ब्राऊन ब्रेड घ्यायचे. तर इथं नो मैदा जे असेल ना पॅकेटवर तेच घ्यायचं. ब्राऊन ब्रेड हेल्दी असतो आणि आरोग्यालाही चांगला असतो.
तर इथं आपल्याला बटर वगैरे काही लावायची गरज नाही, कारण की ऑलरेडी आपलं खूपच जास्त हेवी असं सँडविच होणार आहे. भरपूर घरी बनवलेलं मेयोनीज आपण ॲड केलेलं आहे. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही चीजसुद्धा ग्रेट करून घेऊ शकता ह्याच्यामध्ये, म्हणजे मिक्स करतानाच चीजसुद्धा. जसं आपण पनीर किसलं अगदी तसं तुम्ही चीजसुद्धा. बट आता ही डाएटफुल रेसिपी, तर डाएटवालं चीज वगैरे खात नाही, तर त्यामुळे इथं मी पनीर किसून घेतलेलं आहे. आणि खूप छान क्रीमी आपलं जे सँडविच आहे ना ते झालेलं आहे. आता हे बाहेरचं जे आउटसाईडला लागलं ते काढून घ्यायचं ना, तर ते जळतं. आता मी ह्याच्यावरती स्प्रेड केलं मिक्सचर आणि आता ग्रिल पॅन घेतला. आता हा तोच ग्रिल पॅन आहे जिथे आपले बरेचसे सँडविचच्या रेसिपी झालेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, त्यासुद्धा तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता. ग्रिल सँडविचेस प्रीती स्पेशल किचनच्या. आता ग्रिल पॅनला तूप टाकलेलं आहे, तर मी तुम्हाला हवं तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता किंवा तेलातसुद्धा भाजू शकता. तर छान हे जे सँडविच आहे आपले क्लब सँडविच किंवा मग हाय प्रोटीन रिच सँडविच ते भाजून घ्यायचे. तर आता भाजताना इथं तुम्हाला थोडं प्रेशर द्यावं लागेल. चौकोनी पॅन आहे, ह्याच्यावरची लीड नाही आहे माझ्याकडे, तर आता काय करणार आहे, तर इथं आपण असं कोणतंही झाकण असेल, माझ्याकडे छोट्या कढईचं झाकण आहे. गॅसची फ्लेम म्हणाल तर अगदीच मीडियम आहे, अगदी हाय किंवा अगदी स्लो नाही करायची. धूर का सुटला तर धूर अगदीच क्रॉसिंगला हवा येते. आणि तूप टाकलेलं ना, तर तुपाचं जरा धूर निघतो ना, त्यामुळे. आता हे बघा, छोट्या पॅनचं माझ्याकडे झाकण आहे कढईचं, तर ते ठेवलेलं आहे. हे नसेल कोणतं झाकण तर पावभाजी स्मॅशर आपल्याकडे प्रत्येकाकडे असतं, त्याच्याने थोडंसं दाब द्यायचा की होतं. किंवा एखादी प्लेट आणि त्याच्यावरती तांब्या किंवा एखादा दगड ठेवला खलबत्त्याचा तरी चालतो. ओके, सो आता मेन गोष्ट आहे की ह्याला थोडंसं प्रेशर द्यायचं, म्हणजे ग्रिल मार्क छान येतात हे बघा. आणि अगदीच किती वेळ लागतात, तर 3-4 मिनटाला आपले जे सँडविच आहे ते रेडी होतात. कारण की आता हे डार्क ब्राऊन तुम्ही म्हणताल भाजलं. आता परत ह्याला मी थोडंसं तूप टाकून घेते आजूबाजूला. आता तुम्ही म्हणाल की थोडंसं जास्त ब्राऊन केलं तुम्ही, तर आता ऑलरेडी ब्राऊन ब्रेड आहे त्यामुळे थोडे डार्क भाजले गेलेत, म्हणजे असं वाटतं की डार्क भाजले गेले, पण कलरच तसा आहे त्याचा ब्राऊन. त्यामुळे बाकी जास्त भाजले नाही गेले. अगदी 3-4 मिनटातच मी काढते भाजून, तुम्ही बघू शकता. असे छानपैकी झटपट. आता एका पॅनमध्ये मी 4-4 सँडविचसुद्धा केलेले गेल्या रेसिपीमध्ये, ते सुद्धा तुम्ही पद्धत करू शकता. आता म्हटलं खूप गर्दी होईल त्यामुळे आधी 2च करून घेतले. पटपट जसं समोर माणसं अवेलेबल असतील तसं तुम्ही 3 किंवा 4 किंवा 2सुद्धा भाजू शकता, तर आपल्या स्पीडवरती आहे. तर चला, आता इथं छानपैकी दोघं बाजूनी खरपूस असे ब्राऊन भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम मी परत एकदा म्हणते मीडियम फ्लेम आहे, अगदी हाय किंवा अगदी स्लो नाही करायची. हाय केलं तर अगदीच ते करपून जातात आणि स्लो केलं तर ते खूप चिवी होतात, म्हणजे अगदीच चिवट होतात. ब्रेड चावाला खाताना खूप त्रास होतो, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे. आणि चला, स्ट्रीट स्टाईलसुद्धा नाही, मोठ्या कॅफेमध्ये असे सँडविचेस भेटतात ना, अरे किती महाग असतात. हे बघा किती छान आपण घरच्या घरी अगदी बजेट फ्रेंडली आणि पटकन हेल्दी असंही बनवून घेतलं. हे बघा, मी आधीच एक कापून घेतलं आणि आता परत तुम्हाला दाखवते. सँडविच कापताना काय होतं की ते अगदीच पसरतात नाही का, त्यामुळे मी अशी सँडविचची सुरी आणलेली, सँडविचवाल्याकडून बघितली आणि तशी आणली लोखंडी सुरी. ह्याच्याने छान खूप कापले जातात सँडविच आणि मस्तपैकी आपले सँडविच रेडी आहे. हाय प्रोटीन रिच क्लब सँडविच म्हणा किंवा जो काही तुम्हाला डाएट सँडविच आपण ह्याला म्हणू शकतो. भरपूर प्रोटीन रिच हे सँडविच रेडी. आणि अगदीच कॉमन सँडविच खाण्यापेक्षा हे सँडविच बघा, ह्याच्यात बटाटाही नाही, चीजही नाही, तरीही हेल्दी आणि अगदी अंडेही नाही. तुम्ही अगर व्हेजिटेरियन आहेत, ह्याच्यात अंडेसुद्धा आपण यूज नाही केले. भरपूर असं आपण ह्याच्यात पनीर यूज केलेलं आहे आणि भाज्या भरपूर यूज केलेल्या. तर नक्कीच ह्या पद्धतीचं सँडविच तुम्ही करा आणि मी खात्री देते की तुम्हाला खूप आवडणार आहे. खूप छान फ्लेवर येतो ह्या सँडविचचा. तर चला पटकन जाऊन मस्तपैकी बनवूया आहे मेयोनीजचं क्लब सँडविच किंवा हाय प्रोटीन रिच सँडविच. अगदी घरच्या घरी कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये आणि हेल्दीसुद्धा आणि हायजिनिकसुद्धा. आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा, हवे तितके शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत, कारण की सगळ्यांना ही रेसिपी जायला हवी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.